गोव्यात नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली। या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 ते 4 पर्यटकांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर मृतांमध्ये बहुतांश हे क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती मिळते। सिलेंडरमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। नाईट क्लबमधील आगीची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सांगितलंय। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत आणि जखमींना 50,000ची मदत ही पीएमओ कडून जाहीर करण्यात आली आहे। जो आज क्लब में जो इंसिडेंट्स वाइज अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स, इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए। गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं, ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है। और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ। गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी। तर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवरती दुःख व्यक्त केलंय। गोव्यातील आरपोरा येथील घटना दुःखद आहे। अपघाताबद्दल गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो। गोवा सरकार पीडित कुटुंबांना मदत करत आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी नम्रता दुबे सध्या आपल्या सोबत आहेत। नम्रता, एकूण 23 जणांचा मृत्यू झालेला आहे। हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे। नेमकी कधीची घटना आहे आणि काय घडलेलं आहे? गोव्याच्या क्लबमध्ये ही भीषण आग लागलेली होती। 23 जणांचे मृत्यू आतापर्यंत झाली आहे। मुख्यमंत्रीने चौकशीचे आदेश जे आहे ते आता दिलेले आहे। काल रात्री 2 वाजता ते 3 च्या मध्यांतर हे पूर्ण आगची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री स्वतः तिथे पोहोचले स्पॉटवर, त्यांनी पण निरीक्षण केलेलं आहे। पहिल्यांदा ते फायर शो होता आणि ते फायर शो पूर्णपणे जे डायनिंग एरिया होता तिथे पसरला असल्याची सुरुवाती माहिती जी आहे ती समोर येत आहे। आणि त्यामुळे सर्वजण आग पाहून बाहेर पडू लागले। जे लोक बाहेर गेले ते सुखरूप वाचले, पण जे सेफ्टीसाठी किचन एरियामध्ये गेले त्यांचा ते ऑक्सिजन नसल्यामुळे जीव गेलेला आहे। यामध्ये 23 जणांची आतापर्यंत मृत्यू झालेली आहे, ज्यामध्ये 19 जे लोक आहेत 19 जे लोक आहेत ते क्लबचे स्टाफ आहेत आणि जे 5 लोक आहेत ते विदेशी नागरिक आहे, विदेशी पर्यटक आहे असं समोर येत आहे। या पूर्ण घटनेमध्ये आता चौकशीचे जे आदेश आहेत ते मुख्यमंत्रीकडून दिलेले आहेत आणि आपण ते व्हिज्युअल्स पण पाहू शकता किती भयानक या आगने रूप घेतलेला होता। त्यानंतर पूर्ण जे क्लब आहे ते जळून खाक झालेला आहे। आता सकाळी पण पोलीस ची एक टीम आहे, जी पथक आहे ती तिथे पोहोचलेली आहे। सगळे एरिया जे आहे ते बघत आहे, कारण की फायर सेफ्टी डिपार्टमेंटला एक रिपोर्ट तयार करण्यासाठी सांगितलं आहे। मुख्यमंत्री राज्य त्यानंतर केंद्र पण यावर पूर्ण लक्ष ठेवत आहे। पीएमओने जे आहे 2-2 लाख रुपये ज्यांची मृत्यू झाली आहे त्यांना घोषित केलेली आहे। 50,000 रुपये जे गंभीर रूप ने इंजर्ड आहेत त्यांना दिलेले आहेत। पण या पूर्ण आगीच्या घटनेवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की यापूर्वी पण अशी घटना घडलेली आहे, तरीही मुख्यमंत्री किंवा फायर सेफ्टी यावर काही लक्ष देत नाही। डिसेंबरचा मंथ आहे, मेजर पर्यटन स्थळ हा आहे आणि त्यानंतर ही अशी घटना होते। फायर सेफ्टी नॉर्म्स कुठे आहेत यावर मोठा एक प्रश्न जे आहे ते आपल्याला बघायला मिळतो। आणि यानंतर एक मोठी घटना घडलेली आहे। नॉर्थ गोवा हा प्रसिद्ध लोकेशन आहे आणि तिथे आता 23 जणांनी आपला जे जीव आहे ते गमावला आहे। अगदी धन्यवाद नम्रता या संपूर्ण अपडेटसाठी। तर गोव्यातील नाईट क्लबमधील अग्नितांडवामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व 23 जणांचे मृतदेह हे बाहेर काढल्याची माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली आहे। पोलीस आगीचं कारण शोधतील, तपास अहवालानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील आलोक कुमार यांनी दिली आहे। अपेरेंटली ज़्यादातर जो दिखाई दे रहे हैं अभी तक, जो प्राइम एफएसआई और इनिशियली हम लोगों ने देखा है वो स्टाफ दिखाई दे रहे हैं और कुछ लोग इसमें विजिटर भी हो सकते हैं और जल्दी हम इसको इस्टेब्लिश कर लेंगे। ज़्यादा शायद तादाद नहीं थी उस समय टूरिस्ट की, और जब आग लगी तो ज़्यादातर जो लोग थे जो वहाँ खाना वाना खा रहे थे वो लोग वहाँ से निकलने में सफल हुए। तर दरम्यान या सगळ्या घटनेवरती गोव्यातील स्थानिकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊया। मेरा एक्चुअली नियर बाय घर है इधर। मैं देखा था कि अभी
आग जला। एक्चुअली मोस्टली क्या होता है इधर कभी पटाखे जलते हैं, कुछ फंक्शन होता है वगैरह, तो उतना ये मतलब हम लोग ने इतना वो चीज नहीं लिया। थोड़े टाइम के बाद घर पे गया मैं, एम्बुलेंस जा रहे भागे, तो आदमी अपनी गाड़ी लेके उस साइड में गए तो देखा तो ये सब इंसिडेंट हो चुका था। तर गोव्यातील हा संपूर्ण प्रकार आहे। जवळपास 23 जणांचा मृत्यू झालेला आहे। काल साधारण 2 वाजल्यानंतर या परिसरामध्ये या नाईट क्लबला आग लागलेली आहे आणि या आगीचं रौद्र रूप आपण या व्हिज्युअल्समधून पाहतोय। अतिशय भयंकर अशी ही आग होती। जवळपास 23 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।